काही माणसं जीवनात कधीच भेटू नये. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, भेटूच नाही. कशाला भेटावं दुर्जन? अहो गव्हाला दांडा दांडानं जाणारं पाणी एखादी काडी आडवी पडली तुकोबारे म्हटले तर अख्खा चालू दांड थांबवते. एक पडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, तैसी दुर्जन संगती बहुत आघात होती तुकोबारे म्हटले. नुसती एक काडी आडवी पडली तर गव्हाच्या हरभऱ्याच्या दिशेनं जाणारा दांड थांबवला त्या काडीनं. तसे काही माणसं ही जगात त्या अख्खा पुण्याचा दांड थांबवतात. इतकं पाप आहे त्यांच्या आयुष्यात. ते भेटू नये. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. काय माणसं भेटावे पण कधी कधी यात सगळे नातेवाईक घाला आपले सगळेच. हे श्राद्धाला, तिरवीला, पिंडदानाला, दशक्रियेला, मरणाला, धरणाला भेटावे. तुकोबारींचं प्रमाण आहे. विधी पुरते कारण, 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 कारण विधी पुरते कारण, विधी पुरते कारण, विधी पुरते विधी पुरते कारण, विधी पुरते कारण, विधी पुरते कारण, विधी पुरते कारण, कारण विधी पुरते विधी पुरते कारण, 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 बहुवारावे वचन, बहुवारावे वचन, बहुवारावे वचन, विधी पुरते विधी पुरते कारण. थोडा वेळ, फार वेळ कशाला भेटावे ते त्रास देतील आपल्याला. भावकीची व्याख्या वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथांनी केलेली. भावकी कशाला म्हणता? भावकी ते म्हणायचे जिच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही ती भावकी. कशा करता भेटावे फार वेळ? विधी पुरते कारण. थोडा वेळ भेटले, तुम्ही कोण आम्ही कोण, चला. काही माणसं भेटूच नाही दुर्जन. काही कधी कधी भेटावे नातेवाईक, आणि काही माणसं कायम भेटावे. त्यांचं वर्णन सुभाषितात आहे. सज्जना हा, कारण तो देईल तुम्हाला. सगळ्यांच्या पाठ असलेली ओवी आहे. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेटतो तयाभूता. कायम भेटावे संत मांदियाळीतली माणसं. त्यांनी आम्हाला बाजूला ते नेऊ शकत नाही. आम्हाला उपासनेला ते बल देतील. 7 जणांची यादी देऊनच जाते. येते परोपकारार्थ देवी भुवीन निर्मिते. देवानं परोपकारा करताच त्यांना जन्माला घातलं. एक यादी अशी आहे जी परोपकार करत नाही, आपल्या जवळचं घेत राहते. मी व्यवहार सांगतोय तुम्हाला, ऐका. पहिली यादी देणारी आहे आणि दुसरी घेणारी आहे. यादी 7च जणांची. मक्षिका मक्षिको वेश्या, मुशको याचकस्तथा, ग्रामीण गम शरणशैव, सप्तैधा परभक्षका. परभक्षका ते भक्षण करतात, भक्षण करतात दुसरेच. कोण?
मक्षिका, मक्षिका म्हणजे माशी घेत राहते. मक्षिका, मक्षिको, मक्षिको म्हणजे मच्छर. एक मच्छर आदमी का जिना हराम कर देता है. नाना पाटेकरांचं प्रमाण आहे, ते फक्त शब्द वेगळा वापरायचे. एकच मच्छर एवढं एवढं पण शोषण करत रक्त माणसाचं. मक्षिका, मक्षिको, वेश्या, वेश्या घेत राहते, देत नाही ती, घेत राहते. शरीर संपेपर्यंत आणि धन संपेपर्यंत जी घेते तिचं नाव वेश्या आहे. स्त्रीच आहे पण तिची भूमिका जगण्याची कठीण आहे. नाही तर स्त्रीला देण्याच्या यादीत नाव आहे, पण वेश्या स्त्री जरी असली तरी देणारच तिचं नाव नाही. स्त्री ती देऊ शकते जगाला जिला लाज आहे. नारी लज्जया साधुश्च शमया धेनु शृंगेन सरक कमलेन कमलम भृंगेन नरो गुणेन क्षोभतेच भुवी. अरे ती नारी जगाला देऊ शकते जिला लाज नावाचा धर्म आहे. जी नवऱ्याची इज्जत जायला लाजते ती घराला देऊ शकते. बापानं दिलेल्या घरीच बापाचं नाव कमवलं पाहिजे, नाही तर माझ्या बापाची इज्जत जाईल. बापाच्या इज्जतीला जी लाजते ती बापाचं नाव सासरी काढू शकते. जिनं लाज सोडली तिला नाही दोन्ही घराला देता येत. स्त्रीला देण्याकरता लाजावं लागतं. खूप सुंदर आहे दिसायला आणि लाजतच नाही. काय करता तिला? दिसायला सुंदर तर वेश्याही असते, पण तिला सन्मान नाही ना जगात, मान नाही देत तिला कोणी. प्रतिभाताई ज्या वेळेला या देशाच्या राष्ट्रपती झाल्या, जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना विशेष आनंद होता. संपूर्ण देशाला होता, पण जळगावकरांना विशेष होता. का? ताई आपल्या जिल्ह्याचे आहे आणि राष्ट्रपती पदाला गवसणी घातली. ज्या वेळेला प्रतिभाताई बराक ओबामांना भेटायला अमेरिकेला गेल्या, पहिला दौरा त्यांचा, अख्खा जळगाव जिल्हा टीव्हीकडे बघत होता. महाराज उजव्या बाजूला भारताचा तिरंगा आहे, डाव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. बराक ओबामा उभे, प्रतिभाताई उभे आहे. ताईंच्या हातात हात द्यायला ओबामांनी हात पुढं केला, प्रतिभाताईंनी आपला हात पुढं केला. पण हातात हात देणार तेवढ्यात थोडासा डोक्यावरचा पदर ताईंचा सरकला. सरकत असतो. पुढं केलेला हात प्रतिभाताईंनी मागं केला. आधी डोक्यावरचा पदर नीट केला आणि मग बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला बराक ओबामा टीव्हीला पहिल्यांदा बोलले होते, हे केवळ भारतातली स्त्री करू शकते. याला म्हणतात नारी लज्जया. लाज आहे तिला. असं म्हणे बा तिच्या चालण्याचा आवाज सुद्धा येऊ नये पायाचा चालताना. काही काही बाया तर गल्लीतून गेले की असं वाटते पॉकलँड चालला आपल्या गल्लीतून, धाप थाप थाप थाप. मग कोणीतरी म्हणतं नाही हो पोकलँड फोकलँड काय असं, ते बाई होती. असं आहे का? बरं. लाज नाही. चला, जेवढे जेवढे असे पोकलँड या जगात, समजाव त्यांना. स्त्रीने लाजतच, आपली लेकबाई लाजली पाहिजे. महाराज तुम्ही बघा, अजूनही मंडपात लाज शिल्लक आहे म्हणून पुरुषांपेक्षा तुमच्या माझ्या अगोदर येऊन बसल्यात, शांततेनं बसल्यात. टाचणी पडली तरी आवाज येईल. तुम्ही नजर तरी घाला वरून फक्त महिलांकडं. इकडची चलबिचल बघा आणि इकडची चलबिचल बघा. स्थिर कीर्तन ऐकताय बिचारे, स्थिर शांतता. महाराष्ट्राचं वैभव आहे महाराष्ट्र. लाज आहे. तुम्ही आपल्या पोराकडे 10 रुपये द्या आणि त्याला दुकानातून काही सांगा पाहुणे आल्यावर, तो अख्ख्या पाहुण्यांसमोर ते हातातली पुडी घेऊन येतो. त्याचा बाप म्हणतो, अबे मागच्या दरवाजानं जाईन रे, पुढून काय येऊन राहिला, अख्खं इज्जत तर पंचनामा करून राहिला. तेच पोरीकडे 10 रुपये द्या. बाई साखर आण बरं. सांगावं लागत नाही तिला. 10 रुपयाची साखर घेतल्यावर जी आपल्या दुपट्ट्याखाली साखर झाकते आणि लाजत तिथून निघून जाते आणि आई जवळ गेल्यावरच दुपट्टा बाजूला काढते, आई ही साखर आहे. अरे माहेरात असो नाही तर सासरात असो, जी बापाची कायम इज्जत सांभाळते
तिला मुलगी म्हणतात, तिला महाराष्ट्रातली स्त्री म्हणतात. लाज आहे तिला. मला खूप बोलता येईल या नारी शब्दावर. सायकल आहे, ही सायकल चालते मागच्या चाकाच्या आधारावर. त्यातली 2 चाकं वाटून घ्या. पहिलं चाक पुरुष, तुम्हाला मला, आणि मागचं चाक बाईकडे. ती लाजते, ती सांभाळते सगळं, म्हणून हे चाललेलं आहे. सगळं ओझं तिच्याचकडे आहे महाराज. पहा तुम्ही, कॅरियर कुठे, माग स्टँड, कुलूप माग, बरं ब्रेक एखाद्या वेळेला दाबून पा पुढचे. तुमचे दात नाही पडले तर आपलं नाव बदलून ठेव जा. आपले ब्रेक काय खरं आहे महाराज? आपले ब्रेक म्हणजे धोदा ना, तिचे ब्रेक म्हणजे लाजाडू आहे. पुढं काही राहिलेलं नाही, सगळं तिनं सांभाळलंय लाजेचं. आपल्याला फक्त घंटी दिली बो हँडलला, बाकी काय शिल्लक नाही. आता दुसरं काय आपल्याकडे? चला, घेणाऱ्याच्या यादीत नाव वेश्येचं घेत राहते ती. मुशको उंदीर घेत राहतो, याचकस्तथा मागणारा माणूस घेत राहतो. त्याला देता येत नाही महाराज. अरे ज्यानं आयुष्यात कधीच दिलं नाही त्याला कळत नाही हा कुंभ चालू आहे वा चिंचोली. तुम्ही पहा, आणि कुंभाचा मंडप टाकताना दिसला की आठवडाभर अगोदर काही काही गरीब महिलांनी दुसऱ्याच्या शेतात घेऊ जाऊन कष्टानं 2 वाजेपर्यंत उन्हात राहून दुसऱ्याच्या रानात कमवलेली कष्टाची पैशाची पावती या मंडपात पाडली असेल. तिनं आठवडाभर अगोदर ठरवलं होतं, नाही नाही या कुंभात माझ्या गरीबाच्या घरचं एक नाणं गेलं पाहिजे गड्या, 2 4 5 माणसं जेवली पाहिजे आपल्या नाण्यातून. काय योग आहे हा, दहन शुद्ध करण्याचा योग आला. काही काहीचं निघत नाही, काही काहीचं नाहीये म्हणून तयार होऊन मंडपात येत, असं आहे. पण याचकाला कधी देता येत नाही. याचकस्तथा ग्रामीण, ग्रामीण म्हणजे पुढारी. आता हे काही माझ्या वडिलांनी थोडीच लिहिलेलं आहे. पुढाऱ्याला जगाचं घ्यावंच लागतं, काहीच नाही घेतलं तरी मतदान तरी घ्यावं लागतं महाराज. घेतल्याशिवाय पुढाऱ्याला जीवनात क्रांती करता येत नाही. गमशरणशैव म्हणजे तलाठी किंवा ग्रामसेवक. तलाट्याला शेतसारा घेतल्याशिवाय आणि ग्रामसेवकाला घरपट्टी नळपट्टी घेतल्याशिवाय गाव चालवताच येत नाही. घेणाऱ्यांच्या यादीत नाव आहे त्यांची. एक यादी देणारी आहे आणि एक यादी घेणारी आहे. म्हणजे 100% घेतल्याशिवाय आणि दिल्याशिवाय जीवन पुढं जात 100%. तुम्हाला एवढं तरी प्रस्तावनेत कळालं. पण नेमकं आदान प्रदानामध्ये कुठं काय मिळतं सांगा ना, तुकोबार आहे. मी सांगतो तुम्हाला, जगात बरेच ठिकाण आहे जिथं दुःख मिटवायला माणसं निघालेले. का हो आमचं दुःख मिटवा, आमचं दुःख मिटवा. अरे पण जातोय कोणाकडं? दुःख मिटवायला साधन तसं वापर. तुकोबाराने एक उदाहरण गाथेमध्ये दिलं. एक व्यक्ती पारोळ्यावरून जळगावला पायी आला. पारोळ्यावरून पायदल एकदम. राहणारा मुळात तो चिंचोलीचा, त्याचं एक घर चिंचोलीत आणि एक घर पारोळ्यात होतं. सप्त्याच्या पहिल्या दिवशी बायकोला पाठवून दिलं आणि तो 3ऱ्या दिवशी आला. तो पिंगळा बाबा येणार आहे म्हणे, आपल्याला जावं लागेल बाबा, तेवढं ऐकाय गेलं पाहिजे. त्यानं चिंचोली गाठली पायदळ, धनात धन पावलं घालत. इथं आल्यावर कीर्तनात यावं ना. बायकोला म्हटलंय पा मी पायी आलो गड्या, पारोळेहून जळगाव आणि तिथून चिंचोली. अगं माझं अख्खं अंग ठणकतंय, तू जरा एक काम कर, तेल आणून माझ्या पायाला जरा सोडून दे, माझ्या पायाची मॉलिश कर, मला त्रास होतोय, अख्खं अंग ठणकतंय, पाय तो तोडून टाकावी वाटतंय, तू तेल पा. ती घरात गेली आणि परत आली, मालक तेल नाही, तेल नाही. मग या 6व्या हप्त्याचं तू केलं काय बुवा नेमकं? थोडासा लेट झाला, 6वा हप्ता तर अख्खा बोबाटा चालू केला तू. बंद होतो का, बंद होतो का, बंद होतो का.
शेवटी दिला बा 6वा हप्ता गप बैस सांगितलं मुकाट्याने बैस 6वा हप्ता जमा झाला तेल नाही चला आण तेल ती परत आली मालक तेल नाही तो म्हटला श्रीवल्ली तेल आणावंच लागेल तुला म्हणजे पाय ठणकताय ती पुन्हा गेली मा घरी आली मालक सापडलं हो तेल सापडलं का हा वा 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 आण पण ती म्हणे बिब्याच आहे तो म्हणे तेल पाहिजे लाव पुऱ्या अंगालेच बिबा घेतला यानं लावून ठणक बसली का हो? प्रवासी पिढीला वा वा एक यात्री प्रवासी पिढीला एक यात्री प्रवासी पिढीला कोणी एक यात्री प्रवासी पिढीला स्नेहाळू देखील बिबवातेने स्नेहाळू देखील बिबवातेने कोणी एक यात्री प्रवासी पिढीला कोणी एक यात्री प्रवासी पिढीला स्नेहाळू देखील बिबवातेने वा पंढरी बुवा कोणी एक यात्री प्रवासी पिढीला तुकोबारे बोलतात स्नेहाळू देखिला बिबवा तेने बिबवा अंगवाला लावला आणि बिब्याच्या तेलानं इच्छा केली दुःख मिटवायचंय अरे दुःख मिटवण्याकरता तेल ठीक आहे पण बिब्याचं तेल कुठं दुःख कमी करणार आहे का दुःख कमी झालं नाही उलट अगोदरच ठणकचं दुःख आणि नंतर बिब्याचं दुःख तसं दुःख मिटवायला निघाले काही माणसं पण मिळतंय दुःख दुःखाचे साठी तेथे मिळे दुःख सुख नाही दुसरा वर्ग आहे जगात ज्यांना सुख मिळतंय तुम्हाला मलाही मिळतं पण दुःखाच्या मोबदल्यात मिळत नाही सुखाच्याच मोबदल्यात सुख मिळतं ज्ञानोबरांची प्रसिद्ध ओवी घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगात माझ्याकडे अनेक प्रमाण आहे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे सुखाच्या मोबदल्यात तुम्ही डोळ्याला चांगलं दाखवा अंतःकरणाला चांगलं सुख देतं ते तुम्ही पहा याचा व्यवहार कसा आहे त्याला चांगलं दाखवलं तर सुख महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे वाचेचा आणि इंद्रियाला महाराजांनी शिकवलं घेई 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 रे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम गोड नाम घे ना बाबा का पुढचं चरण महत्वाचं आहे डोळे तुम्ही घ्या रे सुख का रे डोळ्यानो सुख पाहिजे ना मग पहा विठोबाचे मुख त्याला चांगलं दाखवा त्याशिवाय सुख होत नाही डोळ्याचा व्यवहार जसं दाखवाल तसं सुख देणार आहे त्या केशव सुतांचं लिखाण मी काही दिवसापूर्वी वाचलं कर्माचा सिद्धांत सांगताना इतकं गोड सांगितलं त्यांनी छोटीशी गोष्ट सांगितली पण भाव बघा किती सुंदर आहे उदाहरण छोटं आहे एक व्यक्ती आमराईत गेला आणि आमराईत गेल्यानंतर त्यांना आंबे जाळवून खाली पडताना पाहिले ते पडताना जे आंबे पाहिले तिथं गेला आंबे उचलले आंबे खायला लागला त्या आंबराईचा मालक आला आंबे खाताना याला पकडलं खूप मारलं आणि तो रडायला लागला गोष्ट संपली भाव बघा किती गोड सांगितला केशव सुतांनी मारवाड भाषेचा वापर केला आंबे पडे पेड़ छो देखा दो जना
देखा सो दवळ्या नाही दवळ्या दो जना, दवळ्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया गनो जना, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना, पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा दो जना, कुटीजा सो रोया नाही रोया दो जना. मारवाड भाषा आहे. भाव बघा किती गोळ आहे त्याचा, नीट ऐकलं तर कळेल. आंबे पळे पेड़ छो देखा दो जना, देखा सो दवळ्या नाही दवळ्या दो जना, दवळ्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया गनो जना, गनो म्हणजे 32, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या एक जना, ती एकच आहे. रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना. शेतकरी येऊन ज्याला पकडतोय जिबेला पकडलं का त्याने, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या दो जना, आणि पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा दो जना, कुटीजा सो रोया नाही रोया दो जना. आंबे डोळ्यांनी पाहिले होते पण डोळे चालत गेले नाही, डोळ्याने आंबा उचलला नाही, डोळ्याने आंबा खाल्ला नाही, डोळ्याला कोणी पकडलं नाही, डोळ्याला कोणी मारलं नाही. पण डोळे हे इंद्रिय इतके कठीण आहे कर्माच्या बाबतीत. ज्या डोळ्यांनी आंबे पाहिले होते त्याच डोळ्याला शेवटी रडावं लागलं, इतकं कठीण आहे त्याच्या बाबतीतलं कर्म. त्याचा व्यवहार सुखाच्या मोबदल्यात सुख आहे. छुतो की बाजार में फतरों का व्यापार करना उसका काम नहीं, सत्यता आहे त्याच्यात. तुम्ही पहा माणसाचा मेंदू डोळे तयार करतात, जवळजवळ 83% नॉलेज, 83% ज्ञान मनुष्याला पहिल्यांदा डोळ्यानेच होतं. 83% डोळ्याने आपण सगळंच पाहतो. जी पोरं प्रचंड अभ्यास करता त्यांची बुद्धी तल्लक असते महाराज. मी या गजानन महाराजांच्या मुलींचे काही व्हिडिओ बघितले. मला जेव्हा केव्हा मुली काही दिसतात छोट्या, कुशाग्र बुद्धिमत्ता आहे त्यांच्या मुलीची, कुशाग्र एकदम हुशार आहे ती, शार्प माइंड आहे तिचा, हुशार असतात काही काही मुलं. डॉक्टर साहेब तुम्ही सर्वे करताय आता जिल्ह्यामध्ये, रावेर भागात, आमच्या भागात मानसशास्त्रा करता हाच सर्वे 10 वर्ष अगोदर केला जायचा, तो आधी बंद पडला, नंतर पुन्हा सरकारने चालू केला. तुमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे म्हणून सांगतो. मी डीएडला असताना मेंदूचा सर्वे, मुलं किती हुशार आहे बाबा शाळेतली, कोणाचा नॉलेज कसं आहे याचा सर्वे केला जायचा. मग तो सर्वे आता डॉक्टरांद्वारे केला जातो, तेव्हा टीचरच्या मार्फत केला जायचा. मला आठवतं चांगल्या नोट्स आम्हाला काही सोडवायला दिल्या होत्या. 3 गुणांकरता एक प्रश्न होता मानसशास्त्र तपासण्याकरता. 3 गुणांकरता प्रश्न असा होता, खाली दिलेल्या वाक्यांमधून काही शब्द वजा करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुण 3. प्रश्न माझ्या आजही लक्षात आहे. जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी आहे नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे, एवढे शब्द होते. या शब्दांमधून काही शब्द वजा करायचे आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. जी मुलं आता शिकताय त्यांनी आवर्जून ऐका. कोणालाच काही कळत नव्हतं, मलाही येत नव्हतं. काय उगाच कशाला माझी हुशारकी सांग, काय कळत नव्हतं. काय चाललंय काय, यातला कोणता शब्द वजा करायचा आणि काय तयार करायचं बाबा. जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली, काही कळत नव्हतं. पण ज्या वेळेला त्यांनी ते कोडं सोडवलं, तो प्रश्न सोडवला, त्यावेळेला त्यात इतकं सुंदर लिहिलं, जंगल आहे जंगलातला कोला आहे. ज्या अर्थी जंगलातला कोला दाखवला त्या अर्थी जंगल वजा करा, कोला हा शब्द बाजूला काढा. लिहिलं फळ्यावर कोला. नदी आहे पण नदीला पूर आहे, नदी राहू द्या, पूर बाजूला घ्या. कोल्हा पूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, कोल्हा पूर ची. आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली, कोल्हा पूर ची आंबा बाई. जसं डोळ्याला दाखवाल तसा मेंदू तयार होतो माणसाचा. तशी बुद्धी तल्लक होत नाही, होतच नाही.
त्याने तिच्याकडे पाहिले, तिने त्याच्याकडे पाहिले. पाहता पाहता वर्ष गेले आणि मग काय, तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. नापास झाला ना येडे. अरे पाहतोय काय तू, तुला काही बुद्धी. महाराजांची इतके गोड प्रमाण आहे. तुकोबर आहे मायबाप आहे महाराज. तरुण पोरं वाचत नाही, हे दुर्दैव आहे आपलं. तुकोबऱ्यांनी काय वाचावं सकाळी सकाळी याचं सुद्धा प्रमाण गाथ्यात दिलं. करू तैसे पाठांतर, 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 करुणाकर वचन, करुणाकर वचन, करू तैसे पाठांतर, करू तैसे पाठांतर, करू तैसे पाठांतर, करू तैसे गोड चाली म्हणायची बोधे बाबा, गोड. अशा चाली बोधे बाबांच्या आता काही चाली आपल्याला आठवत नाही. जेवढ्या काही छोटा मोबाईल होता त्यात रेकॉर्ड झाल्या तेवढ्याच डोक्यात आहे. कधी कधी त्याही डोक्यात राहत नाही. चंदुवान सारखे वादक असले, बाबांचं भजन वाजवलेले, तेव्हा ते सुस्त. हे सगळी तयारीचं महाराष्ट्राचं भजन वैभव आहे. हे भजन वैभव कशाला म्हणता राज्यातलं, तर ते वैभव पाहायचं असेल तर चिंचोलीत या राहिली तेवढे दिवस, वैभव उपस्थित आहे. भजन मनुष्य भजन प्रेमी असावा. करू तैसे पाठांतर, करू तैसे पाठांतर. आम्ही काय पाठ करणार नाही. करुणा कर भाषण, आम्ही ते वाचू जे आम्हाला बोलायला सुख दे. ज्याचं वाचन चांगलं आहे त्याची वाणी तयार आहे, ज्याचं श्रवण चांगलं आहे त्याची वाणी तयार आहे. तुकोबार म्हटलं व्यवहार सुखाचं करतात इंद्रिय आपली, पण सुखाचं दिलं तर तसं नाही. घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. चला, पहिला वर्ग आहे दुःखा करता दुःख, दुसरा वर्ग सांगितला तुम्हाला आता संपवला तो सुखा करता सुख. तिसरा वर्ग आहे सुखा करता सुद्धा दुःख पदरात घालतो. सगळे आपल्या घरात राहणारे, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, बाप असू द्या, आई असू द्या, यातला एक सुद्धा तुमच्या माझ्या उद्धाराला उपयोगाला येणार नाही. उद्धाराला उपयोगाला येणार नाही म्हणून बाप चुकीचा सापडला, प्रल्हादानं सोडून दिला. चुकीची आई सापडली, भरतानं सोडून दिली. आणि चुकीचा भाऊ सापडला, बिभीषणानं सोडून दिला. राज्यमाता निंदू भरते केली, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. राज्यमाता निंदू भरते केली. जवळचे जर देवापासून दुरावा निर्माण करत असतील, अंतर परमात्म्यातला आपल्यातलं वाढवत असतील, त्यांना बाजूला केले पाहिजे. हे सुखाच्या मोबदल्यात दुःख पदरात घालतात. महाराज अहो 10:15 झाले,
दुःखाकरता दुःख नको, सुखाकरता सुख नको, सुखाकरता दुःख नको, असं ठिकाण सांगा का जिथे जन्मोजन्मीचं दुःख घेऊन जाता येईल आणि त्या दुःखाच्या मोबदल्यात घरी सुख घेऊन येता येईल. असं या विश्वात एकच ठिकाण आहे. त्या ठिकाणाचं दिग्दर्शन करता येतं कोबर आहे सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. दुःखाची ये साठी ते मिळे सुख, दुःखाची ये साठी ते मिळे सुख, दुःखाची ये साठी ते मिळे सुख, दुःखाची साठी ते मिळे सुख, दुःखाची ये 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 साठी ते मिळे सुख. भूक दैन्य जाय, अनाथाची भूक दैन्य जाय, अनाथाची भूक दैन्य जाय, अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा रान पंढरीची असे, उदाराचा रान पंढरीची असे, उदाराचा रान पंढरीची असे, उदाराचा रान पंढरीची असे, पंढरीची असे, पंढरीची असे. दोन चरण म्हणायचे, संगती लागते. ऐका. दुःखाची साठी तेथे मिळे सुख, दुःखाच्या मोबदल्यात जिथं सुख मिळतं तो परमात्मा आहे. कोणाला मिळतं? अनाथाची भूक दैन्य जाय. ज्याला जन्मोजन्मीची भूक लागलेली आणि त्या भुकेकरता जो अनाथ झाला, तू का म्हणे भूक डोळा पहावया मुख, त्याची भूक परमात्माच भागवतो. कुठे आहे व ते ठिकाण? उदाराचा राना पंढरी साई. अरे हे पंढरी नावाचं जे क्षेत्र आहे ना, इथं तुम्ही जा. इथं दुःखाच्या मोबदल्यात सुख मिळतं. आपला दिवस तितका कृपाळू आहे. दुःख घेतो, पदरमोड दुःख घेतो. मोड जसं भांड्याच्या दुकानात जुने भांडे दिले की नवीन भांडे घेता येतात. सोन्याच्या दुकानात सोनं दिलं की नवीन सोनं घेता येतं. पण या दोन दुकानांचं विशेष आहे, जर्मनचं भांडं घ्यायचं असेल, स्टीलचं भांडं घ्यायचं असेल तर भांड्याचीच मोड करावी लागते. सोनं घ्यायचं असेल तर चांदी किंवा सोन्याचीच मोड करावी लागते. सुखाचा आणि दुःखाचा अनन्य साधारण जवळचा संबंध नाही. दोन पराकोटीच्या विरोधातल्या बाजू आहे. दुःख कोणाला नकोय आणि सुख सगळ्यांना हवंय. पण परमात्मा इतका कृपाळू आहे, दुःखाच्या मोबदल्यात सुद्धा सुख पदरात घालतो. ही दया देव करू शकतो फक्त, अन्यत्र ते कोणाला येत नाही. म्हणून चिंचोलीकर, काय कधी माणसाच्या आयुष्यावर कोणता दुःखाचा डोंगर येईल सांगता येतं काय? सुख काय आपल्या बापदादीची जहागीरदारी थोडीच आहे, मक्तेदारी थोडीच आहे. दिवस गेला की रात्र येते, रात्र संपली की सूर्यनारायण उगवतो. तसं सुखाचा काळ गेला की दुःखाचा येतो, दुःखाचा काळ संपला की पूर्व सुख येतं. ते दुःख जीवनातलं संपावं, आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावी आणि मग परमानंद भेटावा. तो तिथंच मिळतो. त्याला भगवत चरण पाहावं लागेल. तुम्ही परमात्म्याकडे जा, तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय. कोणाजवळ काय जातं दुःख घेऊन? माणसं कोणालाही आपलं दुःख सांगतात. काही दिवसापूर्वी 4:30 पावणे 5ला मी घरी पोहोचत होतो. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्हाला काही टेन्शन वगैरे, चहा कॉफी थंड काही नाही ना? मी घरी पोहोचून राहिलो 4:30 पावणे 5, 5:30 झाले असतील साधारण. आणि माझं चुलत भाऊ गावाच्या बाहेर त्याचं शेत आहे, रोडला उभा होता. त्यानं माझी गाडी थांबवली. मी झोपलेलो माग. चुलत भाऊच तर म्हणे, विशाल खाली. काच खाली घेतला. म्हटलं काय रे बाबा? अरे खाली म्हणे. अरे म्हटलं जाऊ दे, झोपू दे आता, मला अजून 2-3 तास झोप होईल माझी, मला सकाळी कीर्तन आहे. नाही खाली. अरे म्हटलं मग म्हणतो काय? तुला माहित नाही आपल्या गावात काय झालं? म्हटलं नाही, लय वाईट झालं म्हणे.
त्या वाईट शब्दानं माझी झोपच गेली. म्हटलं झालं काय बुवा नेमकं. मी खाली उतरलो, म्हटलं काय झालं. आता म्हटलं वाईट म्हणजे कोणीतरी गेलं. तो म्हणे लय वाईट झालं. म्हटलं काय झालं. तू त्या कैलास महाराजांना ओळखतो का म्हणे कोरंगीच्या. म्हटलं हो. त्यांनी रात्री त्यांच्या शेतात एक बोर घेतला म्हणे. लोयस पाणी लागलं रे म्हणे त्यांच्या बोरला. अरे म्हटलं चांगलं झालं यात वाईट काय बुवा. आपल्या गावच्या एका माणसाला पाणी लागलं. तो म्हणे पण एवढं पाणी. मी रात्रभर झोपलो नाही म्हणे गड्या, मी जेवलो नाही रात्री. याला कुठे पाणी म्हणता काय. वाऱ्या तू करून राहिला, कीर्तन तू करतो आणि पाणी त्या बोले. अरे म्हटलं मी काय तुझ्या पाण्यासाठी कीर्तन करून राहिलो का. नाही म्हणे पण लोयस पाणी म्हणे रे. पाणी बापा 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 ते असं पाणी ओढेन मी पाहू म्हणे भाऊ. म्हटलं तू मला कशाला उतरवलं ते सांग. तो म्हणे गाडी कैलासबाच्या शेतात उभी आहे. त्यांच्या शेतातून बाहेर निघाली की मी ठरवलंय बोर घ्यायचा. पण पाणी तू सांग. म्हटलं मला पाणी सांगता येत नाही. नाही नाही सांग म्हणे. एवढ्या गावचं पाणी प्याला नुसतं पाणी बी सांगता येत नाही म्हणे तुला. भाऊ पण काय बोलतीन गॅरंटी नाही मार. अरे म्हटलं ते काय तांब्याभर पाणी सांगणार काय. तुला काही बुद्धीचा वापर कर. नाही नाही जमीन तुले सांग म्हणे तू. त्यानं नारळ अगरबत्ती कुंकू हळद सगळं घरूनच आणलं होतं महाराज. काढलं ते बाहेर. तू पाणी सांग. अरे म्हटलं मला येत नाही पाणी सांगता. तू वेडा आहे का. त्यानं ते नारळ ठेवलं खिशात हात घातला. 500-500च्या 40 नोटा काढल्या. किती झाले. त्या नारळावर ठेवली. आता पाणी सांग म्हणे. त्याला म्हटलं आता मला पाणी दिसून राहिलं. मला वाटलं ड्राय एरिया का. म्हटलं नाही नाही म्हटलं पाणी आहे शेतात. त्याला म्हटलं पाणी आहे. पाणीच पाणी आहे बापा. नुसते झरेच दिसून राहिले मला आता पाण्याचे. लयच पाणी आहे त्याला म्हटले. तिथे नारळ घेतला आता. मला येत काहीच नव्हतं महाराज. पण मी हुशार माणूस. मीच उडी हाणवते नारळ उडी हाणायच्या अगोदर. मी पुढे तो मागे खोट्या टोक्याले 4-5 ठिकाणं दिले मी त्याला काढू. तो म्हणे यातला जोरदार पॉइंट कोणता आहे. म्हटलं हा 3 नंबरचा. खूप पाणी आहे. चव फुल्लीच आहे पाण्याची. तो म्हणे पाणी आहे. म्हटलं हो. नुसतं पाणी नाही पाहिजे म्हणे आपल्याला. असा पॉइंट सांग की कैलासबाचा पॉइंट आणता आला पाहिजे त्याला. माझ्या चुलत भाऊ होता. तो काही सामान्य असेल का. त्याला म्हटलं या पॉइंटवर येते पण एक गट आहे. काय. म्हटलं 3000 फूट बोर करावं लागते. तो म्हणे 3000 फूट कोणी होल करते. म्हटलं पाणीच तेवढा खाली आहे पण पाणी. त्यानं केला ना हो बोटावर हिशोब. कापसाचे 2.5 तूर समजा 25 क्विंटल. 7चा भाव तिला 25×7 म्हणजे 1.5-2ची तर तूर होते आपल्याला. 2.5 2 4.5 हिले जर फुल चार्जिंग करून तिकडे 2-3 दिवस पाठवली तर लाखाच्या खाली काही ती येत नाही. मागे आणली होती तिने एकदा. कोरोनात आपलं बंद होतं तर तिने ती कोणच आणत. तो म्हणे करतो मी. फक्त मला असं वाटते तू शेतात थांब. मशीन आल्यावर. अरे म्हटलं बापा रे हा हे 20 काही खाऊ देत नाही रे आपल्याला सुका. ते मशीन आलं.
पूजा झाली, बोर चालू झाला, 1000 फूट बोर झाला, नुसता फपुटा ता 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 ता. माया चुलत भाऊ आला माझ्याजवळ, म्हणे वलोसा बी नाही 1000. त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो, कारण बोर मशीनच्या अगोदर मी न गेलो होते ना, घाबरलेलो. पण मी म्हटलं जाऊ दे, खाली खरं पाणी खालीच आहे, घाबरू नको. बर बर, तू आहे ना. 1500 झाला, 2000 फूट बोर झाला. ते आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली. मी त्याला म्हटलं, बंदे क्या कंडिशन है होल की? तो म्हणे महाराज ये तो पूरा का पूरा ऐसा ही जाने वाला है रे. म्हटलं बापा. त्याला म्हटलं हे 200 घेऊन मला गावात नेऊन दे, नाही तर जीव घेऊन. 3000 फूट बोर केला माझ्या चुलत भावानं. मी घरी आलो, सगळे पैसे मोजून दिले, मी झोपून राहिलो. तो घरी आला आणि आमच्या आईला म्हणे, काकी हा कुठे आहे? आमच्या आई म्हणे झोपेला आहे तो. आमच्या आई म्हणे भाऊ खूपच थकेल दिसून राहिला, चहा घेतो काय? चहा दिला, त्याची कप बशी अशी आली. 5 लाख गेल्यावर कप बशी हाली नाही तर काय होईल? माझी आई म्हणे भाऊ तुला काय झालं? म्हणे विशाल रोग झाला मध्ये. तू कप बशी हलवत माझ्या जवळ आला. मला म्हणे बरी झोप लागली बुवा तुले. बाय झोप लागीन नाही तर काय बापा. 5 गेले रे, सारं सोयाबीन, कापूस, तूर. 8 दिवस बायको माहेरी राहिली म्हणे या लाखासाठी कडे. पण तो म्हणे तू जाऊ दे, मी तुझ्या घरी परत येणार नाही, पण तुला एवढं सांगायला आलो, तुझ्या सत्यानाश होईल. कोणाला म्हणे? मले. म्हटलं हे बाय भाऊ, मा होईन तेव्हा होईन. तुझ्या आजच झाला माझ्या हातून, याचा मला इतका आनंद आहे. मी तुला नाही म्हणू, तुला आगाऊपणा केला गो. आता उदाहरण तुम्ही ऐकलत ना, हसून मोकळे झालात ना. आता प्रमाण ऐका तुकोबारांचं. महाराज बोलतात, तापत्रये तापिली गुरु ते दिवसी. तापत्रये तापिली गुरु ते दिवसी. तापत्रये तापिली गुरु ते दिवसी. तापत्रये तापिली गुरु ते भगवे कोणी मनाती तारा स्वामी. भगवे कोणी म्हणती तारा स्वामी. अरे दुःख मिटवण्याकरता जीवानं जीवाचे पाय धरावे, हा कुठं नियम आहे काय मृत्यू लोकांचा? वेळ आहे का तू? जीवाला सांगतो दुःख. जीव व्यवहारातलं दुःख मिटवू शकत नाही, तर आत्यंतिक दुःख काय मिटवेल? फक्त तुम्हाला मला अपेक्षा आहे. तुकोबारे म्हटले, साधू दिसला भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. काही इथून चालले कुंभार आपलं दुःख त्यांना सांगायला. आपलं अहो एक साधू आम्ही पाहिले त्या नाशिकच्या कुंभामध्ये मागे, भर दुपारी जळतं लाकूड, भर दुपारी, डोकं खाली, पायवरती शीर्षासन चालू, उन्हात ऊन म्हणते मी, आणि तिथं लाकूड पेटवलेलं. साधी गोष्ट आहे आता ही. तरी आमच्यातला एक जण म्हणे मला 2 शब्द बोलाच वाटून राहिले. म्हटलं तू ऐक भाऊ, त्या बाबाशी मायाशी बोल. नाही नाही म्हणे माझी इच्छा त्यांच्याशीच बोलायला. म्हटलं जा मग. ते बाबा असा शीर्षासन, तो म्हणे जगत कल्याण के लिए कुछ 2 बातें सुनाव. त्यांनी इतकं कठीण उत्तर दिलं की मी इथं सांगू शकत नाही, लाईव्ह आहे. त्यांचे शब्द आहे, जाऊ दे सांगूनच टाकतो, काय होईल ते होईल. त्यांचे शब्द आहे, माफी मागून बोलतो. त्यांची वचन कठीण. ते म्हटले जगत गया भाड़ में, हवे क्या पड़ी जगत की.
जगत की बातें पूछ रहे हो? अरे बातें भगवान की पूछो, बातें संतों की पूछो, बातें तीर्थों की पूछो, बातें जगत कल्याण की पूछो. जगताबद्दल विचारायचं असेल तर कल्याणाचं विचारा. हे काय विचारतो? जगत कल्याण केली. अरे पर जगत कल्याण तीर्थ, जगत कल्याण परमात्मा, जगत कल्याण संत, याबद्दल विचार. या त्रिमूर्तींना सोडून, या 3 ठिकाणांना सोडून जगताचं कल्याण विचारायला तू मूर्ख आहे. आणि आम्ही तुला वेळ देऊ शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. तुला कल्याण करून घ्यायचं ना, मग तेथे मिळे सुख. जा. उदाराचा राणा पंढरीचा आहे, उभारोनी बाहे पालवितो. बोलावतो तुम्हाला मला सगळ्यांना. अरे हो चिंचोलीकर, दुःख घेऊन या, दुःखाच्या मोबदल्यात सुख घेऊन जा. पण एखादा साधक म्हणेल महाराज अहो पण तो नेमका सुखी करतो कोणाला, त्याच्याकडे जाण्याची अवस्था, ती अवस्था तुकोबारांनी सांगितली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जाणून नेन त्याची गोडी, जाणती आहुनी 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 नेनतियाची गोडी, जाणती आहुनी नेनतियाची गोडी, जाणती आहुनी नेनताची गोडी, जाणती आहुनी नेनताची गोडी. आळंगी आवडी कनो
आलिंगी आवडी करुणिया उदाराचा राणा पंढरी साही उभारुणी बाही पालवितो. तुम्ही पोळ्याचा बैल पाहलाय का? आमच्याकडे एवढे झार घालता पोळ्याला बैलाला. विठ्ठला विठ्ठला चला कीर्तनाची वेळ संपलेली आहे. पुढं अतिक्रमण चाललंय. एक 5-7 मिनिटात आवरतो. भाव बघा किती सुंदर आहे. जाणती याहुनी नेनत्याची गुढी. तो जाणत्यापेक्षा नेनत्याला लवकर जवळ घेतो. नेनता कोण नेनता? एक नाथ महाराजांची ओवी नेनता या शब्दाची व्याख्या पूर्ण करते. भगवंताने गोपाळांना पाठवलं, जा रे, अरे अग्नी दिसतोय तिथं, ज्या अर्थी अग्नी आहे त्या अर्थी काहीतरी अन्न शिजवणं चालू आहे, आपल्याला जेवण घेऊन या. सगळे गोपाळ अन्न आणायला गेले यज्ञपत्न्यांकडे, पण अगोदर त्यांच्या मालकांकडे गेले. त्या ब्राह्मणांनी काही गोपाळांना यज्ञातलं अन्न दिलं नाही. परत आले. भगवंताने विचारलं, गोपाळांनो तुम्ही अन्न नाही आणलं रे? अरे दिलं नाही त्यांनी. कोण होतं तिथं आणि काय चालू आहे तिथं? कोण होतं आणि काय चालू आहे याचं उत्तर तिथं यज्ञ चालू आहे असं सुद्धा त्यांना सांगता आलेलं नाही. नाथ महाराज म्हटले, त्यांनी काय सांगितलं? कृष्णा पाच खानी उथळ दिसती, लहानशा भिंती त्याजवरती, गवतांतरताती, विस्तव घालताती, अन बडबड करीती अवघे जण. यज्ञ चालू आहे असं सुद्धा ज्यांना सांगता येत नाही, पण त्यांच्या बरोबर खेळल्याशिवाय देवाचं त्या गोकुळातलं एकही खेळ पूर्ण होत नाही. माझी सवंगडी म्हणून ज्या गोपाळांचा परमात्मा सखा होतो त्यांना यज्ञ चालू एवढंही सांगता येत नाही, पण ते काही सामान्य होते का? भक्ती प्रधानता आयुष्यात होती. जाणत्यापेक्षाही ते नेनते लढीवाळ झाली, प्रेमाची झाली. का? जाणती या होनी नेन त्याची गोडी. काय देतो? शीन घेऊन या प्रेम देतो साठी. कष्ट घेतो आणि प्रेम देतो. कष्टाच्या मोबदल्यात प्रेम देणारा परमात्मा आहे. तुम्ही पायवारीला चला, पाय कष्टानं थकून जातात, पण संध्याकाळी 2-4-5 तासाची विश्रांती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात घेतली रे घेतली का सकाळी तुम्ही 30 किलोमीटर चालायला पुन्हा तयार होतात. याला म्हणतात शीन घेऊन या प्रेम देतो साठी. एकदा आयुष्यात मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये पायी पंढरीची वारी करून पहा. आपण आईसाहेबांच्या प्रांतातली मंडळी आहोत. शासन मान्य पालखी सोहळा आहे आपल्या जिल्ह्यातून, उत्तर महाराष्ट्रातून निघणारा एकमेव सोहळा या परिसरातला मुक्ताबाईचा आहे. चालून बघा, एकदा पायाचं सार्थक करून घ्या. ज्याच्या करता आपण आलो ते करून घ्या. जे नाही करायचं तेच चाललंय, आणि त्याचाच परिणाम. ज्यांनी ज्यांनी पुष्पा टोप आला त्याचे खांदे अजून नीट नाही होऊन राहिले. त्याला सांगा लागते खांदा नीट कर. त्याचा लाल चंदनात जमून गेलो, तू लाल होईल, तुला हानतीन लोक, तू नीट रे. काय प्रभाव आहे आपल्यावर कोणत्याही गोष्टीचा? आपला चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कशाला आयुष्यावर घालताय? शीन घेऊन या कष्टाच्या मोबदल्यातला आनंद पायीवारीचा आहे. विचारा तुम्ही या सगळ्या मंडळींना, वाटचालीत चालणारी मंडळी. 27 वर्ष झाले कैलास महाराज कुरंगीकर पैठणची वारी सांभाळताय. तिथेही त्या पालखी सोहळ्याच्या म्हणजे 15-16 वर्ष तर सहज झाले असतील. मी कीर्तन केलंय त्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या आदल्या दिवशी कीर्तन असायचं की सोहळ्यातच असायचं, त्या मला आठवत नाही, पण मी कीर्तन केलंय. मी विचारलं त्यांना सहज, आता खूप दिवसांनी भेट झाल्यानंतर, का होतो सोहळा? म्हटले चाललाय, 27 वर्ष झाली, सार्थक करून घ्या. तरुण पोरांनी तर आवर्जून करा. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार सोडा, इकडे या. ही शिनवणारी साधन आहे. इथं प्रेमाचं साधन आहे सगळं. तिकडं काय? तिथं कुठं मिळत आहे प्रेम? तिथं प्रेमाचा बाजार आहे. प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. हो, कर्ज काढून ताजमहल बांधायची तयारी आपली. अरे ऐक, चांगले चांगले गेले, कोणाचा मेळ बसला नाही अजून. तिथं फक्त वाटतं माणसाला प्रेम प्रेम. कसलं प्रेम? बाजार आहे तो. वक्ते बाबा उदाहरण सांगायचे म्हणे, प्रेत यात्रा चालू होती.
आणि त्या प्रेतयात्रेत एक जण गेला आणि पाहिलं म्हणे बापा 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 काय गर्दी आहे हो प्रेतयात्रेत. त्यानं विचारलं का कोण वारलं. तो म्हणे बा त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना मा अंदाजानं तो तोच वारला. अरे म्हणे तुला काही बुद्धी आहे उत्तर कसं देऊन राहिला. तो पुढे गेला का म्हणे कोण वारलं म्हणे भाऊ त्या माणसाच्या हातात मडकं आहे ना त्यांची बायको वारली. तो पुढे गेला त्यानं विचित्र पाहिलं उजव्या हातात मडकं होतं आणि डाव्या हातात कुत्रं होतं. वक्ते बाबा उदाहरण सांगितलं. तो म्हणे लय प्रेतयात्रा पाहिल्या आपण पण हे असं नाही पाहिलं मडकन कुत्र. तो म्हणे राम 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 का हो? मडकं म्हणे बायको वारली. कुत्र तेच तिले चावलं म्हणे. आता इतक्या अडचणीच्या काळात जे आपल्या मदतीला धावून येतं त्याला असं अर्धवट वाऱ्यावर कसं सोडता. म्हणून मी आपलं स्मशानभूमीत घेऊन चाललो त्याला. तो विचारायला आलेला म्हणे का हो कुत्र तर कामाचं आहे. तो म्हणे भाऊ 2-4 दिवस कुत्र द्या तुम्ही आपल्याला. तो म्हणे येडे झाले का तुम्ही. हे मागचे काही सगळे अंत्यविधीला आलेले नाही यातले निम्मे कुत्र्याला येलाय फक्त रांगेत उभे दे तुम्ही रांगेत उभे राहा रांगेत उभे राहा. अरे इथं प्रेम शोधणाऱ्यांच्या रांगा लागल्या पण आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे प्रेम तिथं आहे प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची ऊन कोण जाणता मी एक श्रीकृष्ण जाणी तरासी जाण कडे ना मज गोपिकांची कोण घोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थी वनाप्रती काय विषयासक्ती लागोनी काय भक्ती केली गोपाळी काय ते सोहळी की ओळी त्यांचे उच्चिष्ट मी कवडगिडी प्रेम सम्मेडी डुलत पांडवांच्या भाचे मी काय लागे त्यांचे बेमटे सोशे अनेगे मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे पांगलू काय माझी क्षीण झाली शक्ती त्या गोपिका मज दावी बांधिती त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोयी श्रीपती पोकितो. मी ओव्या किती सांगू तुम्हाला. मी काय अन्नासी दुकाळलो तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो मी तो भावार्थाचा भुकेलो प्रेमाच्या पावलो पाहुनेरा. या केवळ प्रेम प्रकरणातल्या ओव्या एकनाथी भागवतातल्या. अरे प्रेम इकडं तिकडं काय शोधता बाजारात. तिथं शीन घेऊन या प्रेम देतो साठी एकदा परमात्मा पहा त्याला पाहून जे चित्तात होतं ते प्रेम आहे. आणि जे आपल्याला घरी वाटतं याला प्रेम म्हणतात. हा प्रेम नाही हा प्रेमाचा क्षणिक बाजार आहे. तिथं जा. तुकोबारे म्हटलं कोण गेलं तुका म्हणे असो अनाथ दुबळी. अरे अनाथ गेले दुबळे गेले पण आम्हासी तो पाळी पांडुरंग. आमचं रक्षण मात्र पांडुरंगानं केलं. ठिकाण उदाराचा राणा पंढरीस आहे उभारोनी बाही पालवितो. झालेली सेवा चितकाला आधी शक्ती मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. माझ्या वाणीला विराम देतो. म्हणतो 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 काळजी करू नका. तो नाही म्हटलं तुम्ही हाणायला बसले मला पार गेटवर. माझा मुंगळा झाला तरी चालेल पण पिंगळा म्हटल्याशिवाय की कीर्तन होणार नाही. लोकांनी ठरवलेलं असतं. तुम्हाला सगळ्यांना आवडतं ते म्हणूया. एसटी आहे का गाडी आता नाही. अच्छा हो खाली बसा 2 मिनिट सगळे. ते माझं मी म्हटलं ना कीर्तन संपलं त्याच्यामुळे त्यांना आयन वाटलं पण असू द्या जेवढं त्या जात आहेत त्यांना जाऊ द्या बाकी उठू नका. संतांचा ऐका आपलं भलं होईल. कोणाचंही काय ऐकता झुंबाराबर झुमशराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. अरे संतांचा ऐकू आनंद द्विगुणित होईल जीवनाचा. अन्यथा परिणाम हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा